नमो बुद्धाय. जय भीम. बुद्ध वंदनेला आणि धम्म पठनाला आपण सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतोयनं कथं सभम अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतोयनं कथं सभम अपराधं क्षमतु मे भन्ते. तथियंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतोयनं कथं सभम अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि. तथियंपि धम्मं शरणं गच्छामि. तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणुपेथं एथं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्. घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुन्दम्. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुवधातु गभ्ये. लङ्काय जम्बुद्वीपे दिदशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धस्य बिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सभ्यठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो सभारि विजयख्खा पत्थु सबयूतं सत्था वन्दे तं बोधिपादपम्.
इमये हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पिसो भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पचुपन्नाच ए बुद्धा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममम् एङ्किञ्चिरत्नं लोके विद्यति विविधापथु रत्नं बुद्धसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंससेना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोको तमुतं पनमामि बुद्धम् स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अहकालिको यहि पश्यिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ए धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं संस्थितोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं ममम् एङ्किञ्चिरत्नं लोके विद्यति विविधापथु रत्नं धम्मसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे अष्टाङ्गिको वर्योपथो जनानं मुखापवेशा उजुगुवमग्गो धम्मं आयं सन्तिकरो पनिथो नियानिको धं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो हरिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावतसङ्गो आहनयो पाहनयो दक्षिणयो अञ्जलिकरणयो अनुत्तरो पुय्यङ्खेतं लोकसारथि सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच सङ्घातीताच एच सङ्घा अनागता पचुपन्नाच ए सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणम् आयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं संस्थितोत्तमं सङ्गेयो खलितो दोषो सङ्गो खमतु तं ममम् एङ्किञ्चिरत्नं लोके विद्यति विविधापथु रत्नं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हेनेखि समेधिपथो अनासो तं पनमामि सङ्घम् इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या सङ्घं पूजयामि अद्धायिमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्चसामि इमे न पुय्यङ्कमे न मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देवो वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं वितुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा
पंकजाहा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंता आमचा खरा भक्त काजा 14 संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजळल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत बुद्धांचे पहिले प्रवचन। परस्परांना अभिवादन करून त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धांना विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धांनी नकारात्मक उत्तर दिले। बुद्ध म्हणाले, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत, एक सुख उपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे। एक म्हणतो खा प्या मजा करा कारण उद्या आपण मरणारच आहोत। दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका कारण या पुनर्जन्माचे मूळ आहेत। हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे म्हणून त्यांनी ते नाकारले पाहिजे। भगवान बुद्ध मध्यम मार्ग मानणारे होते, जो उपभोगाचाही नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही। बुद्ध परिव्राजकांना म्हणाले, माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्या। जोपर्यंत तुमचे स्वास्थ्य कार्यरत असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? परिव्राजक उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे। जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दारिद्र्य जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? परिव्राजक म्हणाले, आपण म्हणता ते बरोबर आहे। जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल। मग तुम्हाला ऐहिक सुख उपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाहीत। तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या आणि मजा करा। सर्व प्रकारची विषय आसक्ती उत्तेजक असते। विषय आसक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो। सर्व प्रकारची सुख आसक्ती अधपतन करणारी व नीच कर्म करणारी असते। तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही। शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे, नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाहीत आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित करू शकणार नाहीत। हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांची कधीही अवलंब करू नये। एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषय आसक्तीत सतत डुबून राहणे। तृप्ती मिळविण्याचा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे। दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या किंवा आत्मक्लेश। हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे। ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात असा एक मध्यम मार्ग आहे। ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे। त्या 5 परिव्राजकांनी त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले। भगवान बुद्धांच्या मध्यम मार्गासंबंधी
उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्यांना विचारले, आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो? पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो? आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना प्रार्थना केली. भगवान बुद्धांनी त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धांनी त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म आहे, त्याला ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्यांचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडाशी काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धांनी सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मनुष्य प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्यांचे दुसरे तत्व होय. हे सर्व जग दुःखाने भरले आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हाच भगवान बुद्धांच्या धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टीचा स्वीकार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर हे परिव्राजक हो, जगातील दुःख आणि ज्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि धर्म उपदेशकांना समजत नाही ते माझ्या मते श्रमण नव्हेत. याच जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजत नाही. नंतर परिव्राजकांनी बुद्धांना विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो ते सांगा. भगवान बुद्धांनी सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पवित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शीलमार्गाचा अवलंब केला तर त्यामुळे या दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. उद्या आपण पाहूया भगवान बुद्धांचे पहिले प्रवचन, विशुद्धी मार्ग. धम्म पठनाला आणि बुद्धवंदनेला आपण समाप्त करूया. सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त पर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच. नथावथा धम्मधरो यावता भूभासति योच पंपि सुतवान धम्मकाये न पश्यति. सवे धम्मधरो यो धम्मनफमजति. नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणम् आयं संघो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.